आज तुम्ही जसे आहात, पूर्वी खरंच तुम्ही असेच होतात का? की कधीतरी एखाद्या व्यक्तीमुळे, एखाद्या घटनेमुळे तुमचं वागणं हळूहळू बदलत गेलं? आज तुम्ही कमी बोलता, जास्त विचार करता आणि लोकांपासून थोडं लांब राहता. हे सगळं एका दिवसात झालं नाही. कधीतरी कुणीतरी तुम्हाला दुखावलं आणि त्यानंतर तुम्ही स्वतःला थांबवायला लागला. जर हे ऐकताना तुम्ही थोडेसे जरी शांत झाला असाल ना, तर हा व्हिडिओ पूर्ण पाहाच. आपल्यापैकी बऱ्याच जणांचं एकच होतं. एका माणसामुळे त्रास झाला, मग सगळेच लोक आपल्याला तसेच वाईट दिसू लागतात. एका नात्यात वाईट अनुभव आला, मग हे नातच नको असं आपल्याला वाटतं. एका प्रयत्नात अपयश आलं, मग हे माझ्यासाठी नाहीच असं ठरवून आपण मोकळे होतो. समस्या अनुभवात नाही, समस्या अशी आहे की आपण त्या अनुभवावरून सगळ्याच गोष्टींचा अंदाज बांधतो. हे असं का होतं? कारण आपलं मन वाईट गोष्टी पटकन लक्षात ठेवतं आणि जे चांगलं झालं ते आपण विसरून जातो. वाईट झालं ते मात्र मन एकदम घट्ट धरून ठेवतं. आणि मग पुढे काय होतं? नवीन माणूस भेटतो पण जुना अनुभव आठवतो. नवीन संधी दिसते पण जुनी भीती पुढे येते. म्हणजेच आपण आज जगतो पण निर्णय आपण कालच्या अनुभवातून घेतो. आता एक गोष्ट सांगते. एक मुलगा होता. तो खूप बोलका नव्हता, पण मनात सगळं ठेवायचा. शाळेत, कॉलेजमध्ये नेहमी सगळ्यांशी नीट वागायचा. कोणालाही काही मदत लागली तर तो मागे पुढे पाहायचा नाही. एकदा त्याने एका मित्रावर पूर्ण विश्वास ठेवला आणि त्याचं स्वतःचं जे सिक्रेट होतं, पर्सनल लाईफ बद्दलचं, ते त्या मित्राला शेअर केलं आणि त्याचा कमकुवतपणा देखील दाखवला. पण काही दिवसांनी त्याने जे त्या मित्राला शेअर केलं होतं ते पूर्ण कॉलेजमध्ये सगळ्यांना माहीत झालं. मग तो मुलगा पूर्णपणे हादरून गेला. त्या दिवसानंतर तो मुलगा तसाच राहिला नाही, तर तो शांत झाला. त्याचं बोलणं कमी झालं. कोणाशी मन मोकळं करणं त्याचं बंद झालं. लोक म्हणायचे, हा आता खूप शांत झाला आहे. पण खरं काय होतं? तर तो शांत नव्हता, तो फक्त जपून राहायला लागला होता. त्यामुळे मंडळी, लक्षात ठेवा, एक वाईट अनुभव तुमचं आयुष्य नसतो, तो फक्त तुमच्या आयुष्याचा एक भाग असतो. म्हणून आजपासून हे 3 छोटे बदल करा. सगळ्यात पहिलं, प्रत्येक नवीन माणसाला जुन्या अनुभवाशी जोडू नका. नवीन माणूस म्हणजे नवीन गोष्ट. दुसरं, पुन्हा तसंच होईल हे असं आधीच ठरवू नका. काही वेळा आपण घडण्याआधीच घाबरतो. तिसरं, स्वतःला एक प्रश्न विचारा. मी सध्या घाबरतोय की खरंच विचार करतोय? हा फरक कळायला लागला की खूप गोष्टी सोप्या होतात. त्यामुळे एका वाईट अनुभवामुळे तुम्ही संपूर्ण आयुष्याकडे असंच पाहण्याची गरज नाही. सगळे लोक सारखे नसतात. सगळ्या गोष्टी तशाच होत नाही. जे झालं ते बदलता येत नाही, पण त्यावरून पुढे काय करायचं हे मात्र आपल्या हातात आहे. जर हा व्हिडिओ ऐकून तुम्हाला स्वतःची आठवण आली असेल तर एक लाईक नक्की करा. आणि कुणी असेल असा जो अजून देखील जुन्या अनुभवात अडकला असेल तर हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा. मी काव्या. भेटूया पुढील मनाला भेटणाऱ्या विचारांमध्ये. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा आणि नेहमी पॉझिटिव्ह विचार करा. धन्यवाद.